हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला मागील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट दिली। त्यानंतर शाळेतील वस्तुस्थिती जाणून घेतली। यामध्ये कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी आदेश देखील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते। त्यामुळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चर्चेत आली होती। आता याच शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापकांचा पदभार काढावा अशी तक्रार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन प्रल्हादराव रावले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्यानं पुन्हा शाळा चर्चेत आली आहे। मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे साहेब। मी 10 वर्षापासून पाहतोय प्रशासन कामच करायला तयार नाही। जिल्हाधिकारी साहेब आलते त्या दिवशी मला चांगलं वाटलं आणि मी भेटण्यासाठी पण गेलतो जिल्हाधिकारी साहेबाला। आता माझी भेट झाली नाही। औंढ्यापर्यंत मी त्याचा पाठलाग केला। शिक्षण अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत, केंद्र प्रमुख नाही। आणि एक अडचण माझी या शाळेची अशी आहे, माझ्या शाळेला केंद्रीय एचएम पद जे आहे त्याच्यामुळे शाप असल्यासारखं केंद्रीय एचएम पद माझ्या शाळेला, ते पद रद्द झालं तर मला चांगलं होईल वाटायला। जिल्हाधिकारी साहेब येऊन गेले, काय कारवाई झाली वाटतंय? 15 दिवस उलटले, कारवाई काहीच झाली नाही साहेब। मला तर वाटते कारवाई काही झाली नाही आणि कारवाई होत पण नाही। जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशावर जर कारवाई होत नसेल तर आम्ही काय कोणाला न्याय मागावा? मला तर वाटत होतं शेवटी न्यायालयात जाऊया प्रशासनाविरुद्ध। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते वाटतंय काय? शैक्षणिक नुकसान म्हणजे मी एक वेळेस शिक्षण अधिकारी साहेबाला बोललो पण होतो, याच्या जवळचे मुलं लांब जातात, जवळचे मुलंच यायला घेता येत नाहीत। शाळेमध्ये यायच्या 10 आणि 5 विद्यार्थी भेटतात यायला वर्षामध्ये, हे करतात काय? आणि आमच्या इथं श्री शांती विद्या मंदिर आहे, नाईलाजानं तिथं लेकरायला टाकावं लागतात। 60-70 लेकरं एका तुकडीला राहतात तिथं, तर जिल्हा परिषद शाळा काय करायच्यात हेच माझा प्रश्न। त्याचबरोबर याच शिरड शहापूर गावातील श्री शांती विद्या मंदिर या विद्यालयात सध्या शिक्षक भरती चालू असताना भरती करण्यात येत असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता न पाहता आर्थिक पात्रता पाहून भरती करत असल्याची तक्रार देखील हिंगोली शिक्षणाधिकारी यांच्याकडे रावले यांनी केली। ती तक्रार अशी होती सर, तिथं पाण्याची सोय नाही म्हणून मला कळालं। खेड्यापाड्यातून येणाऱ्या लेकराला फिल्टरचं पाणी भेटत नाही, ही तक्रार होती। काही शिक्षक त्यांना असे घेतलेत की त्याला काहीच येत नाही। त्या संदर्भात मी हे एचएमला बोललो पण असेल, मग ते लक्ष देणं त्याचं काम आहे। मात्र त्याला फार विद्यार्थी भेटायला त्याच्यामुळे त्याचं ते चालू आहे। भरतीचे विषय काय माहीत नाही सर आम्हाला। आर्थिक व्यवहार होतात मग ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही ना, आम्हाला बाहेरूनच कळतंय असं। आर्थिक व्यवहारावर घेतलेले हुशार माणसं का घेत नाहीत हे? त्याबरोबर या श्री शांती विद्या मंदिर या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या विद्यालयात नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडीअडचणींचा सामना करावा लागतोय। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी या विद्यालयाने करावी, त्याबरोबर त्वरित आर्थिक पात्रता पाहून शिक्षक भरती करत असल्याचं थांबवावं अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे हिंगोली शिक्षणाधिकारी यांच्याकडे गजानन प्रल्हाद रावले यांनी केली। तक्रारीमुळे आता श्री शांती विद्या मंदिर या विद्यालयाबरोबरच इतरही शाळेत शिकवणारे शिक्षक मात्र नांदेड, परभणी या ठिकाणावर ये जा करत असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात।